उमरग्यात कर्तृत्वाचा गौरव तर झालाच, पण त्याच वेळी वाचन संस्कृतीवर चिंतनही। बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून। प्राध्यापक शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयातर्फे आयोजित गौरव पुरस्कार सोहळा 2025 हा गुरुवार दिनांक 25 डिसेंबर रोजी शहरातील शांताई मंगल कार्यालय या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्याचे हे सलग 7वे वर्ष असून समाजसेवा, शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा, पत्रकारिता, सहकार, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक, कवी, अर्थतज्ञ आणि डाव्या पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉम्रेड अजित अभ्यंकर होते, तर दीप प्रज्वलन आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते पार पडले। यावेळी बोलताना कॉम्रेड अजित अभ्यंकर म्हणाले, राष्ट्र निर्माण होण्यापूर्वी राजेशाही होती, विरोध करणाऱ्यांना तुरुंगात डांबले जात होते। मात्र 13व्या शतकात छपाई कलेचा उदय झाला, त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन, लोककला आणि विचारधारा पुस्तकांच्या माध्यमातून समाजात पोहोचल्या। यातूनच वैचारिक क्रांती घडली आणि लोकांचे राज्य म्हणजेच लोकशाही निर्माण झाली। वाचन संस्कृती ही राष्ट्र निर्मितीचा पाया आहे, मात्र आज वाचनाची जागा फॉरवर्ड संस्कृती घेत असल्याची खंतही अभ्यंकर यांनी व्यक्त केली। या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला। या पुरस्कार सोहळ्यात डॉक्टर दामोदर पतंगे यांना जीवन गौरव पुरस्कार, वसंतराव नागदे यांना सहकार रत्न पुरस्कार, डॉक्टर दीपक पोफळे यांना समाजरत्न, अनिल जगताप यांना कृषी रत्न, सतीश पवार यांना उद्योग रत्न, बालाजी बिराजदार यांना पत्रकार रत्न, रामजी साळुंके यांना शिक्षक रत्न, भाग्यश्री औरादे यांना ग्रंथसेवा पुरस्कार, विशाल कानेकर यांना कलारत्न, महादेव शिंदे यांना उत्कृष्ट वाचक आणि गौरी कांबळे यांना संगीत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिवसेनेचे बाबा पाटील, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, सुनीता चावला रेणके, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, हरीश डावरे, केशव सरवदे आणि इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। सगळे विद्यार्थी त्या वाचनालयाचे सभासद झाले, पुस्तकं वाचू लागले। मुळद गावातली ज्येष्ठ मंडळी सुद्धा आमच्या वाचनालयामध्ये येऊन दररोज वर्तमानपत्र वाचत असते। अशा प्रकारचं यश पहिल्या वाचनालयाला मिळाल्यानंतर 2021 आणि 2022 या 2 वर्षांमध्ये आम्ही असा संकल्प केला की उमरगा आणि लोहारा भागातल्या ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी बसेस जात नाहीत, ज्या ठिकाणी साधं वर्तमानपत्र जात नाही, अशा भागामध्ये वाचनालयाच्या शृंखला, वाचनालयाच्या शाखा चालू करायच्या। आणि या संकल्पनेतून 2021 आणि 22 या 2 वर्षांमध्ये इतर 13 वाचनालय आम्ही या वाचनालयाच्या शाखा म्हणून छोटी छोटी वाचनालय त्या ठिकाणी चालू केली। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।